तरुण पिढी चालली आहे कुठे? यांच्यावर काही लक्ष आहे का? सरकार काय करता आहे? सरकार काय करता आहे? अरे तरुण पिढी करते काय? जय शिवाजी, विजय असो, विजय असो, विजय असो. खाली डोकं वर पाय. तर ही दृश्य आपण पाहतोय वनराई पोलीस स्टेशनच्या बाहेरची ही दृश्य आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं जात आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये जो कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेला होता त्यामध्ये सर्रासपणे ड्रग्जचं सेवन करण्यात आलेलं होतं आणि दोघांचा त्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर अंमली पदार्थांचा हा सर्रासपणे वापर वाढलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता किशोरी पेडणेकर मैदानामध्ये उतरल्यात. किशोरी पेडणेकर आंदोलन करतात. वनराई पोलीस स्टेशनमध्ये त्या पोहोचलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मुंबईतील गोरेगाव येथे नेस्को सेंटरमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेला होता आणि या कॉन्सर्टमध्ये काही तरुणींनी अंमली पदार्थांचं सेवन केलं, ड्रग्जचं सेवन केलं आणि ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्यामुळं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर मात्र संतापाची लाट उसळलेली आहे. किशोरी पेडणेकर यांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याला अधिकची अपडेट देत आहे. मीनाक्षी, तर काही तांत्रिक अडचणीमुळे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी यांच्याशी संपर्क होत नाहीये. मात्र ही थेट या आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जात आहे. तर या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात ते आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे. मीनाक्षी, किशोरी पेडणेकरांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. ओव्हरडोसमुळे 2 तरुणांचा मृत्यू झाला होता आणि वनराई पोलिसांनी काही आरोपींना यामध्ये अटक केलेलं होतं. सध्या तपास सुरू असला ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या इथे पोहोचलेल्या आहेत आणि पदाधिकारी आता इथे पोहोचलेले आहेत. सगळ्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, महिला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जरी उपस्थित असले वनराई पोलीस ठाण्यात हे सगळे जमलेले तर काही तांत्रिक अडचणीमुळे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे. गोरेगावच्या वनराई पोलीस स्टेशनच्या बाहेर हे आंदोलन केलं जात आहे. ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सगळ्यांनी एकत्र घ्या. मुळामध्ये परवा एकच घ्या. परवा जे घडलं, ज्या नेस्को सारख्या ठिकाणी सगळ्यांसाठी लग्नाला हॉल दिला जातो, पक्षाच्या सभेला हॉल दिला जातो, एक्झिबिशन भरलं जातं, परंतु या तरुण मुलांसाठी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये सगळा थिल्लरपणा होता. जो भरवणार आहे तोच एक तरुण मुलगा आहे आणि हा थिल्लरपणा इतक्या टोकाला गेला की त्याच्यामध्ये जे ड्रग प्यायले गेले त्याच्यामध्ये 2 मुलं तर
देता नेताच गेली. त्याच्यानंतर ज्या दिवशी हे सगळं चाललं होतं, सुनील प्रभू असतील, अंकित प्रभू असतील, अनेक कार्यकर्त्यांनी आम्हाला फोन केले की ते मुलं जेव्हा बाहेर आली, कोण बसस्टॉपवर चढतंय, कोण वेड्यासारखे चाळे करतंय, म्हणजे इतका ते ड्रग त्यांच्या मेंदूवर स्वार होऊन त्यांची स्वतःची मुली होत्या, म्हणजे स्वतःची सूदबूद हरवलेल्या मुलं होती, मुली होत्या. मुलींना कोणी स्पर्श करत होता, कोणी घेऊन जात होता. आणि मग अशा वेळेला स्थानिक पोलीस स्टेशन यांचे गुप्तहेर करतात काय, हा प्रश्न. आज तुम्ही 6 लोकांना पकडलंय, पण ते 6 लोक कोण आहे? ज्यांचं तुमच्याकडे ऍडमिशन आहे, ज्यांनी हा संपूर्ण शो बनवला, त्या लोकांची आहे. त्यांना पुरवणारा, त्याला पुरवणारा. कारण जो पांडे म्हणून आहे तो फक्त पांडे नाहीये, पांडेच्या मागे अनेक सोंडे आहेत, मोठे मोठे सोंडे आहेत, लोंडे आहेत, मोठे मोठे. हे आडनाव नाही घेत आहे, पण सांगते, एका पांडेला पक्का झाडा आता. आणि नुसतं आम्ही एवढ्या केसेस करून आणल्या काय, काही नाही. पोलिसांच्या कागदावरच्या ह्याच्यावर विश्वास नाही. कारण शाळा, कॉलेज आणि जिथे जिथे मुलांचा वावर आहे, मग तो मॉलमध्ये असेल काय, सगळीकडे जर असं मिळायला लागलंय, तर ही तरुण पिढी आपल्या सर्वांचं राजकारण बघता, फोडाफोडीचं राजकारण बघता, कोणी कोणावर विश्वास ठेवायला बघत नाहीये. त्यामुळे अधिक शिकलेली तरुण पिढी, आता ही जी मुलं आहेत, हे MBA वगैरे केलेली मुलं आहेत, ती अशी बर्बाद होते. देश काय म्हणतोय, पंतप्रधान काय म्हणतायत, आणि देशचा नागरिक, जो देशाचा चांगला सुदृढ नागरिक विळक्यात, या ड्रगच्या विळक्यात जातोय, त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे? मला असं वाटतं, जे आम्हाला वाटतंय ते, की ह्यांचे बाप मोठे आहेत, ह्यांच्या बापांना पण उचला, ह्यांच्या बापांचे कॉन्टॅक्ट काढा. आता तो पांडे, नंतर तो गुडघ्यावर कोणाला बसवलेलं, कारण ह्यांना ती आता आदत पडली आहे गुडघ्यावर आणायची. अरे गुडघ्यावर आणताय, महापालिकेत पण गुडघ्यावर आणले, पण गुडघ्यावर आणून आपलं इप्सित साधायचं. मग ते गुडघ्यावर बसलेले ह्यांचे बाप कोण आहेत ते आले पाहिजे. मग हाच प्रश्न आम्हाला आहे. या अशा मी तुम्हाला पोलिसांकडे त्या इव्हेंट कंपन्यांची नावं देतोय. त्या इव्हेंट कंपन्या जिकडे असतात ना,